मी सुनील नेहते SN ई-लर्निंग क्लासेसमध्ये आपले स्वागत करतो। तर अगोदरच्या भागामध्ये आपण बघितलं की भारतीय विद्युत नियम यांचा सारांश बघितला आपण। विद्युत नियम क्रमांक 29 पासून ते विद्युत नियम क्रमांक 44 पर्यंत एवढे नियम आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेत। तर या पाठामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पुढचे नियम आहेत विद्युत नियम क्रमांक 44 च्या पुढचे त्यांच्याविषयी जाणून घेऊ। तत्पूर्वी आपण मागच्या क्लासमध्ये काय घेतलं त्याचा एक आढावा घेऊ। जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या क्लासमध्ये भारतीय विद्युत नियम या विषयाचे नियम बघितले। नंतर त्यामध्ये आपण कस्टमरने कोणती काळजी घ्यायला पाहिजे, कस्टमरसाठी कोणकोणते नियम आहेत, नंतर डिस्ट्रीब्युटरसाठी कोणकोणते नियम आहेत, नंतर जनरेटिंग स्टेशनमध्ये कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे, नंतर सेफ्टी, नंतर जर एखाद्याचा अपघात झाला तर त्याच्याविषयी कोणती काळजी घ्यायला पाहिजे, कोणते सेफ्टी प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, आणि फर्स्ट एड विषयी काही नियम आहेत। नंतर जर एखाद्याची जर दुःखद मृत्यू झाली तर 48 तासांच्या आत आपण जे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आहे त्यांना कळवायला पाहिजे। तर अशा प्रकारचं आपण भारतीय विद्युत नियम मागील भागामध्ये बघितले। तर या भागामध्ये आपण भारतीय विद्युत नियम क्रमांक 44 च्या पुढचे जे नियम आहेत ते बघणार आहेत। जसं मी सांगितलं की या भागामध्ये आपण इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स नंबर 45 च्या नंतरचे जे नियम आहेत ते बघणार आहोत। सो लेट्स स्टार्ट। इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स। इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल नंबर 45 का पर्सन हु डज नॉट हैव सुपरवाइजर और वायरमन लायसन दे आर रिस्ट्रिक्टेड टू डू द फॉलोइंग वर्क्स। तर असे व्यक्ती ज्यांच्याकडे वायरमनचं किंवा इलेक्ट्रिशियन सुपरवायझरचं किंवा इलेक्ट्रिकल सुपरवायझरचं लायसन्स नाही आहे त्यांना खालील कामं करता येणार नाहीत। तर ती कामं कोणती? इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन। इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन म्हणजेच काय? फिटिंग। जे हाऊस वायरिंग्स असतात किंवा इंडस्ट्रियल वायरिंग्स असतात अशा वायरिंग्स ते ज्यांच्याकडे लायसन्स नाही ते करू शकत नाहीत नियमाप्रमाणे। नंतर इन्स्टॉलेशन, रिपेअरिंग अँड अदर रिपेअरिंग वर्क। इन्स्टॉलेशनच्या निगडीत कोणतंही जर रिपेअरिंग वर्क असलं तर तेही त्यांना करता येणार नाही। हा नियम क्रमांक 45 असं म्हणतो। ज्यांच्याकडे लायसन्स नाही हा नियम त्यांच्यासाठी आहे की ही खालील कामं त्यांना करता येणार नाहीत। तर मग त्यांना कोणती कामं करता येतील पुढे बघू। आता ज्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांना ही कामं करता येतील बघा। प्रोफेशनल इलेक्ट्रिशियन, फोटोमध्ये बघू शकता तुम्ही प्रोफेशनल इलेक्ट्रिशियन्स आहेत। ज्यांच्याकडे लायसन्स आहेत त्यांना अशी कामं करता येतात। ज्यांच्याकडे इलेक्ट्रिशियनचं किंवा वायरमनचं लायसन्स आहे त्यांना हे इन्स्टॉलेशनचे कामं जे आहे ते करण्यास मनाई नाही। बाकींना ज्यांच्याकडे लायसन नाही त्यांना हे अशा प्रकारचे कामं करता येणार नाहीत। पुढे बघू। रूल नंबर 45 असा आहे, त्याचा दुसरा भाग। अँड अ पर्सन हु डज नॉट हॅविंग इलेक्ट्रिशियन वायरमन लायसन्स रिपेअर ओनली द फॉलोइंग वर्क। आता जो व्यक्ती ज्याच्याकडे इलेक्ट्रिशियनचं किंवा वायरमनचं लायसन्स नाही आहे तर तो फक्त खालील ज्या गोष्टी आहे त्यांची रिपेअरिंग तो करू शकतो नियमाप्रमाणे। तर काय आहे ती गोष्टी बघू। तर त्या गोष्टीमध्ये लाईट्स, फॅन्स, फ्यूज, स्विचेस अँड लो व्होल्टेज रेटिंग डोमेस्टिक अप्लायन्सेस। तर ज्याच्याकडे इलेक्ट्रिकलचं लायसन्स नाही आहे परंतु त्याने 6 महिन्याचा
किंवा 2 वर्षाचा इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन कोर्स केलेला असेल किंवा 1 वर्षाचा वायरमन कोर्स केलेला असेल, तर अशा व्यक्तीने खालील कामे, ज्याच्याकडे लायसन्स नाही त्यांच्यासाठी बोलतोय, तर त्यांना खालील कामे करता येतील. जसं की लाईट्सच्या बाबतीत काय, लाईट्सचं इन्स्टॉलेशन करून देणे, म्हणजेच काय, लाईट बसवून देणे, एखाद्या लाईटिंग बसवून देणे. नंतर फॅनची थोडी रिपेअरिंग करणे किंवा फॅनचं इन्स्टॉलेशन करणे. जो सिलिंग फॅन आहे तो छताला बसवून देणे, हे पण एक काम आहे. नंतर फ्युजेस, जर काही छोटीशी अडचण असली, फ्यूज गेलेला असला तर तो बदलवून देणे. किंवा स्विचेस, जर एखादं बटन खराब असलं किंवा बोर्ड खराब झालेला असला, तर असे छोट्या मोठे जे कामं आहेत ते विदाऊट लायसनवाला व्यक्ती करू शकतो, पण त्याच्याकडे त्या गोष्टीचं ज्ञान पाहिजे अगोदर. नंतर लो व्होल्टेज रेटिंग डोमेस्टिक अप्लायन्सेस, तर असे जे घरगुती उपकरणं जे कमी व्होल्टेजवर चालतात, अशा उपकरणांना सुद्धा रिपेअर करू शकतो तो व्यक्ती, ज्याच्याकडे लायसन्स नाही आहे तरीही. आता लायसन्स असणे आणि लायसन्स नसणे याच्यात काय फरक आहे समजून घेऊ. जर तुमच्याकडे लायसन्स आहे, आता हा व्यक्ती आहे, सपोज याच्याकडे लायसन्स नाही आहे, तर हा लाईटिंगची रिपेअरिंग वगैरे हे कामं करू शकतो, जसे मी अगोदर सांगितले. तर मी बोलत होतो की लायसन्स असणे आणि लायसन्स नसणे याच्यामध्ये काय फरक आहे. सपोज तुमच्याकडे लायसन्स नाही आहे आणि तुम्ही इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनचं काम घेतलं, तुम्हाला मिळालं काम इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनचं, पण तुमच्याकडे लायसन्स नाही आहे, तर काय होईल. जर त्या कामामध्ये तुम्ही काम करत असताना, लायसन्स म्हणजेच काय, तुम्ही त्या कामामध्ये पारित आहात, ते काम तुम्हाला चांगल्या प्रकारे जमतं. आता असेही काही व्यक्ती आहेत ज्यांना विदाऊट लायसन, विदाऊट एनी सर्टिफिकेट कामं जमतात, एक्सेप्ट देम. ओके, तर अशा प्रकारचे लायसन्स असणं आणि नसणं त्याच्यामधला फरक सांगतो तुम्ही, की जर लायसन्स नसलं आणि त्याने एखादं इन्स्टॉलेशनचं काम घेतलं, ते व्यवस्थित पूर्ण केलं, पण काही ठिकाणी थोड्याशा चुकीमुळे एखादा अपघात झाला किंवा तेवढा जो बोर्डचा भाग आहे किंवा इन्स्टॉलेशनचा भाग आहे तो वेस्ट गेला, वायरिंग जळाली किंवा शॉर्ट सर्किट झालं, तर याची पूर्ण जबाबदारी त्या पर्सनवर येते, ज्या व्यक्तीने काम केलेलं आहे त्या घरामध्ये किंवा त्या ठिकाणी त्याच्यावर येते. पण त्याच ठिकाणी जर तुमच्याकडे लायसन्स असलं तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही काम केल्यावर जर काही दिवसांनी जर बिघाड झाला कामामध्ये किंवा काही गोष्टी घडल्या अशा, तर तुम्ही ते जे तुमच्यावर येणार नाही. ते का, कारण तुमच्याकडे लायसन्स आहे. तुम्ही डायरेक्टली सांगू शकता की मला सर्व ज्ञान आहे या गोष्टीचं आणि याचं माझ्याकडे सर्टिफिकेटसुद्धा आहे. नंतर तुमच्याकडे जो बिघाड झाला आहे त्याचं कारण काहीतरी दुसरं असावं, ते तुम्ही शोधावं. असं ज्याच्याकडे लायसन आहे तो सहज सांगू शकतो. जसं की गाडीचं बघतो आपण, 2 व्हीलरचं किंवा 4 व्हीलरचं. ज्याच्याकडे लायसन्स आहे तो काय करतो, डायरेक्टली लायसन दाखवतो. एखादा जर ॲक्सिडेंट झाला तर ज्याच्याकडे लायसन्स नसते त्याची बाजू हलकी असते. ही गोष्ट समजून घ्यायची की जर 2 टू व्हीलरचा ॲक्सिडेंट झाला तर ज्याच्याकडे लायसन्स नसते त्याची बाजू हलकी असते, कारण विदाऊट लायसन्स तुम्हाला गाडी चालवण्याची परवानगीच नाही. म्हणून लायसन्स असणे आवश्यक आहे. तर लायसन्स असल्यावर कोणती कामं करता येतील आणि नसल्यावर कोणती कामं करता येतील ते आपण या नियमामध्ये जाणून घेतलं. लेट्स गो टू नेक्स्ट. रूल नंबर 46, चेकिंग ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन अँड अप्लायन्सेस ऑफ कस्टमर. जो कस्टमर आहे, कन्झ्युमर म्हणजेच आपण लोक, तर त्यांच्या इन्स्टॉलेशनचं आणि अप्लायन्सेसचं चेकिंग याविषयीचा हा नियम आहे. तर काय आहे या नियमात जाणून घेऊ पुढे. ड्युरेशन ऑफ मिनिमम 5 years, एव्हरी वायरिंग इन्स्टॉलेशन शुड बी चेक्ड बाय अन इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी or a selected department officer by the state government. तर
5 वर्षाच्या दरम्यान, प्रत्येक 5 वर्षाच्या दरम्यान प्रत्येक कन्झ्युमरचं किंवा कस्टमरचं जे वायरिंग इन्स्टॉलेशन आहे ते त्याची चेकिंग झालीच पाहिजे. ते व्यवस्थित आहे की नाही याची चेकिंग झालीच पाहिजे. तर ते चेकिंग कोणातर्फे झाली पाहिजे? इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी, जी कंपनी तुम्हाला विजेचा पुरवठा करते ती, और सिलेक्टेड डिपार्टमेंट, ज्या डिपार्टमेंटकडे ते काम दिलेलं आहे. काही ऑफिसर्स निवडलेले असते अशा कामासाठी की ते बघतात अशा प्रकारचे काही फॉल्ट्स आहेत का. नंतर बाय द स्टेट गव्हर्नमेंटने ते निवडलेले असतात. तर 5 वर्षाच्या कालावधीमध्ये हे जे इन्स्टॉलेशनची चेकिंग आहे ती झालेली असावी. नंतर रूल नंबर 47, बाय द रेफरन्स ऑफ IE रूल नंबर 46, if the installation found faulty or incorrect and the consumer is not changing it, then the distribution company can restrict or cut his supply. तर काय? रूल नंबर 46 प्रमाणे कन्झ्युमरकडे आले ऑफिसर्स, इन्स्टॉलेशन चेक केलं, मशिनरीज चेक केल्या, नंतर ते त्यांना वाटलं की नाही हे काय आहे, इनकरेक्ट आहे. तर ते काय, जर कन्झ्युमरने ते चेक करण्याची किंवा चेंज करण्याची परवानगी दिली आणि त्याच्यासाठी जो फाईन आहे तो भरला तर ठीक, नाहीतर जे कंपनी आहे डिस्ट्रीब्युशन कंपनी त्यांना तो आदेश आहे, म्हणजे त्यांना आहे ते, त्यांच्याकडे आहे तेवढे कायदे, हक्क आहे तो त्यांचा की ते पॉवर सप्लाय जो आहे तो कट करू शकतात, रिस्ट्रिक्ट करू शकतात. तर पॉवर सप्लाय आता रिस्ट्रिक्ट करू शकतात म्हणजे काय नेमकं? आता असेही थोडी येतील आणि म्हणतील की तुमचं इन्स्टॉलेशन खराब आहे, तुमचा पॉवर सप्लाय बंद करतो. तर ते केव्हा घडतं? सपोज एखादं कन्झ्युमर आहे, त्याचं मीटर जे आहे ते फॉल्टी सापडलं आणि तो जो कन्झ्युमर आहे तो म्हणत आहे की मीटर चांगला आहे, याच्यात काहीच फॉल्ट नाही, आम्ही बदलवू देणार नाही. तर अशा वेळीच काय, जी कंपनी आहे ती त्याचा सप्लाय जो आहे ते बंद करू शकते. तर बघू की काय फॉल्ट असू शकतो. तर बघा, ही ओव्हरहेड लाईन, ओके, हे तुमचं मीटर, वायर्स आलेले आहेत, ओके, फेज न्यूट्रल, ओके. तर नंतर काय झालं, हे जे आहे, ह्या ज्या वायर्स आहेत या गेल्या फ्यूजला, आणि नंतर लोडला, म्हणजेच काय, घरामध्ये आपल्या इन्स्टॉलेशनमध्ये गेल्या. तर इथं माझा सांगण्याचा अर्थच काय आहे, आता इथं फॉल्ट कुठं सापडू शकतो त्यांना, की सपोज काय केलं, काही कन्झ्युमर करत असतात असं किंवा करू शकतात की जे लोड आहे ते लोडला फक्त थोड्याच गोष्टी लावत असतात, जसं की 1 लॅम्प, 1 फॅन, अशा गोष्टी. आणि दुसरं काय करतात, इथून ज्या मेन वायर आलेल्या असतात तिथं कुठंतरी कट करून ज्या सहजपणे आपल्याला दिसत नाही ते कुठं जॉईंट मारलेलं आहे तिथं कट करून पूर्ण घराचं इन्स्टॉलेशन जे आहे ते या सप्लायवर चालवतात. टोटल इन्स्टॉलेशन जे आहे ते याच्यावर चालवतात. म्हणजेच काय, त्यांना बिल कसं येईल, या ज्या सप्लाय आहे, ह्या ज्या वायर्स गेलेल्या आहेत त्याच्यात जेवढा लोड येईल जेवढं युनिट फिरेल तेवढं त्यांना बिल येईल. पण हे जे इकडच्या साईडला ते डायरेक्ट वापरत आहेत त्यांचं बिल त्यांना येणार नाही. तर अशा प्रकारचा जो फ्रॉड आहे तो जेव्हा जे इलेक्ट्रिकल ऑफिसर्स आहेत
किंवा वायरमन्स आहेत त्यांना जो दिसतो, तेव्हा त्यांना तो अधिकार आहे की ते आपलं जे पॉवर सप्लाय आहे हा कट करू शकतात. तर एवढं या नियमामध्ये आहे. पुढचा नियम रूल नंबर 48. तर काय म्हणतो हा नियम बघू. तर या नियमानुसार लिकेज ऑफ द पॉवर सप्लाय ॲट कन्झ्युमर्स प्रिमायसेस, ग्राहकाच्या हद्दीमधील पॉवर सप्लायचा जो लिकेज आहे, करंट लिकेज आपण त्याला म्हणतो, तर त्याच्याविषयी हा नियम आहे. तर जाणून घेऊ पुढे काय नियम आहे हा. इफ द लिकेज करंट ऑफ द कन्झ्युमर्स इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन is more than 1500 of the total current and the consumer is not allowed to draw the fault, then the distribution company can cut restrict power supply of consumers premises. खूप मोठा नियम आहे. तर या नियमानुसार इलेक्ट्रिकल जे कन्झ्युमर्स आहेत म्हणजे ग्राहक, त्यांच्या इन्स्टॉलेशनचा जर लिकेज करंट हा जर 1/5000 ऑफ टोटल करंट च्या समांतर, टोटल करंटच्या जर 1/5000 एवढा असला तर काय, जो कन्झ्युमर आहे त्याला काय आणि जर तो कन्झ्युमर फॉल्ट काढू देत नसला, जसं लक्षात आलं कंपनीच्या की याच्या ज्या प्रिमायसेसमध्ये म्हणजे हद्दीमध्ये लिकेज करंट वाहत आहे, लिकेज करंट लीक होत आहे, आणि तो जो ग्राहक आहे तो तरीही त्यावर काहीच उपाय करत नाही आहे, तर जे डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे तर ते काय त्याचा पॉवर सप्लाय कट करू शकते जर त्याने अलाउ नाही केलं. कशासाठी? लिकेज करंटला व्यवस्थित करण्यासाठी. रूल नंबर 49, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल नंबर 49. तर रूल नंबर 49 काय म्हणतो बघू. विथ द रेफरन्स ऑफ IE रूल नंबर 48, जो मागे आपण रूल बघितला रूल नंबर 48, तर त्याच्यानुसार द डिस्ट्रीब्युशन कंपनी कॅन रिस्ट्रिक्ट कट द पॉवर सप्लाय बाय गिविंग नोटीस बिफोर 48 hours. तर जर डिस्ट्रीब्युशन कंपनीला किंवा त्यांच्या ऑफिसर्सना असं वाटलं की हा ग्राहक आहे याच्या हद्दीमध्ये लिकेज करंट जो आहे तो ठराविक प्रमाणापेक्षा जास्त लीक होत आहे किंवा लिकेज करंट जो आहे जास्त वाहत आहे, तर ती डिस्ट्रीब्युशन कंपनी काय त्याचा जो ग्राहकाचा सप्लाय बंद करू शकते, पण त्याला 48 तासाची नोटीस द्यावी लागते अगोदर. म्हणजे कंपनी अगोदर 48 तासाची नोटीस देईल ग्राहकाला की 48 तासाच्या आत जर तुम्ही या समस्येचं निवारण नाही केलं तर तुमचा जो पॉवर सप्लाय आहे तो कट करण्यात येईल. तर हा नियम अशा प्रकारे आहे की जर ग्राहक जर लिकेज करंटला व्यवस्थित करू देत नसेल किंवा त्याच्यावर काही निवारण करत नसेल तर काय कंपनी जी आहे ती 48 तासाची नोटीस देऊन जर त्याने तरीही नाही केलं तर त्याचा जो पॉवर सप्लाय हा कट करू शकते. तर लिकेज करंट आहे जो लिकेज करंट हा शब्द येत आहे या टॉपिकमध्ये, तर तो लिकेज करंट कसा होतो, म्हणजे लिकेज करंट जो आहे तो 1/5000 म्हणजेच काय 0.002 एम्पियर याच्यापेक्षा जास्त नको. एम्पियर आहे तो करंट आहे, आपल्याला समजू शकतो आपण की 1 एम्पियर करंटचा जरी शॉक आपल्याला लागला तरी माणसाला खूप मोठा धोका होतो, तर म्हणजेच दुखापत होते. तर म्हणून करंटची नो रिस्क म्हणून जो स्टँडर्ड आहे ते 0.002 एम्पियरच्या खाली जर लिकेज करंट असला तर ठीक आहे, पण त्याच्या जर वरती असला तर डिस्ट्रीब्युशन कंपनी अशा प्रकारे जे निवारण आहे ते करू शकते. काय करू शकते त्याचा एक उपाय, जर ग्राहक मान्यता देत नसला, ते जे लिकेज करंट आहे त्याला व्यवस्थित करत नसला तर 48 तासाची नोटीस देऊन त्याचा जो पॉवर सप्लाय आहे तो कट करावा लागेल. पुढचा नियम इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल नंबर 50. हा नियम कशाविषयी आहे ते जाणून घेऊ. फ्यूज और सर्किट ब्रेकर ऑफ ॲप्रोप्रिएट कपॅसिटी शुड बी कनेक्टेड इन ईच सर्किट. तर प्रत्येक सर्किटमध्ये
फ्यूज किंवा सर्किट ब्रेकर हे व्यवस्थित कपॅसिटीचे जोडलेले पाहिजे. रूल क्रमांक 50 प्रमाणे हा पहिला मुद्दा त्याच्यातला आहे. नंतर दुसरा, ॲप्रोप्रिएट रेटिंग ऑफ फ्युजेस अँड सर्किट ब्रेकर शुड बी कनेक्टेड टू द हेवी ड्युटी मशिनरीज सो दॅट द मशीन ऑपरेटर कुड हँडल इट इझिली अँड सेफली. तर पहिला मुद्दा बघू, फ्यूज आणि सर्किट ब्रेकर. तर प्रत्येक सर्किटला फ्यूज किंवा सर्किट ब्रेकर जोडलेला असावा. तर त्याचे फायदे पण आहेत, जर आपण प्रत्येक सर्किटला वेगवेगळा सर्किट ब्रेकर और फ्यूज जोडला तर आपण त्या सर्किट ब्रेकरला ऑपरेट करून त्या सर्किट पुरता आपण सप्लाय चालू किंवा बंद करू शकतो. बाकीच्या सर्किटला कोणत्याही आपण हात न लावता. म्हणजे सपोज आपल्याला समजावून सांगतो, एक मिनिट. सपोज या 2 रूम आहेत, रूम नंबर 1, रूम नंबर 2, आणि त्यांचे जे MCB आहेत ते इथं आहेत. आणि आपल्याला रूम नंबर 1 मध्ये काहीतरी काम करायचे आहे, इलेक्ट्रिकलशी रिलेटेड काम करायचे आहे. पण रूम नंबर 2 मध्ये आपल्याला जो विजेचा सप्लाय आहे तो बंद नाही करायचा आहे. तर काय करायचं, रूम नंबर 1चा जो MCB आहे तो ट्रिप करायचा, म्हणजे तो खाली करायचा, जेणेकरून रूम नंबर 1चा जो सप्लाय आहे, पॉवर सप्लाय, तो बंद होईल आणि फक्त रूम नंबर 2चा पॉवर सप्लाय चालू राहील. अशा प्रकारे आपण जे सर्किट आहे हे सेपरेट ठेवू शकतो. नंतर पुढचा जो मुद्दा आहे, तर हेवी ड्युटी मशिनरीज जे आहे, त्या मोठमोठ्या ज्या मशिनरीज आहेत त्यांना फ्युजेस किंवा सर्किट ब्रेकर्स जे आहे त्यांच्या सहाय्याने त्यांना प्रोटेक्ट केले पाहिजे, जेणेकरून जो त्याच्यावरचा ऑपरेटर आहे तो व्यवस्थितरित्या आणि सेफली काम करू शकेल. तर सपोज एक मशीन आहे मोठी आणि तिला जर ICTP, जर 3 फेज मशीन असली, ICTP आयरन क्लॅड ट्रिपल पोल स्विच ने जर कनेक्ट केलेला असला तिला, तर काय करेल ऑपरेटर, जस्ट ICTP ऑन करेल आणि मशीनचं बटन ऑन करेल, मशीन सुरू. बरोबर. ICTP म्हणजे आयरन क्लॅड ट्रिपल पोल स्विच हे काय, एक प्रोटेक्टिंग ॲसेसरीज आहे ना. तर प्रोटेक्टिंग ॲसेसरी असल्यामुळे काय, तो जो ऑपरेटर आहे तो सेफली त्या मशीनवर काम करू शकेल ॲज कन्सर्न टू द इलेक्ट्रिकल पॉईंट. मेकॅनिकल इंजरीज जे आहे त्याच्या मशीन हँडलिंगवर डिपेंड असते, पण ॲज कन्सर्न टू द इलेक्ट्रिकल पॉईंट जो आहे तो काय सेफली त्याचं काम करू शकेल. त्याच जागी जर फ्यूज नसला किंवा सर्किट ब्रेकर नसलं, डायरेक्टली पॉवर सप्लायच्या वायर जर मशीनला असल्या आणि मशीनचं बटन ऑन केलं आणि जर काही व्होल्टेज जास्त झाल्यामुळे मशीनमध्ये बिघाड होऊ शकतो, असं जर काही झालं तर त्या ऑपरेटरला सुद्धा धोका उद्भवतो. म्हणून योग्य कपॅसिटीचे फ्युजेस नंतर सर्किट ब्रेकर्स हे जे आहे मशिनरीला सुद्धा लावले पाहिजेत. जसं की एक मशीन आहे जी 32 अँपिअरवर चालते, म्हणजे 32 अँपिअरचा करंट त्याला लागतो, तर 32 अँपिअर करंट कॅपॅसिटीचा फ्यूज त्या मशीनला लावलेला पाहिजे, जेणेकरून जर करंट वाढला तर काय होईल, तो फ्यूज जळेल किंवा त्यातला तार वितळेल आणि जे सर्किट आहे ते ओपन होईल आणि सर्किट ओपन झाल्यामुळे मशीन बंद होईल आणि जो होणारा धोका आहे तो टळेल. तर रूल नंबर 50चा तिसरा पॉईंट आहे, एव्हरी केबल ऑफ द मशीन शुड बी गुड इन्सुलेटेड अँड इट शुड हॅव गुड मेकॅनिकल स्ट्रेंथ. तर आता एव्हरी केबल, ज्या मशिनरीज आहेत त्यांची प्रत्येक केबल जी आहे ती चांगल्या प्रकारे इन्सुलेटेड पाहिजे, म्हणजे तिच्यावर चांगल्या प्रतीचं चांगल्या क्वालिटीचं इन्सुलेशन पाहिजे आणि तिची जे इन्सुलेशनची जे मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे ती चांगली पाहिजे. आता मेकॅनिकल स्ट्रेंथविषयी मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की कोणत्याही वातावरणाचा त्याच्यावर परिणाम होता कामा नये. नंतर इन्सुलेशन जे आहे ते चांगलं पाहिजे.
तर प्रत्येक केबलचं इन्सुलेशन जे आहे ते चांगलं पाहिजे, असा हा नियम सांगतो. आता रूल नंबर 51 कडे वळू. तर हा जो नियम आहे हा मशिनरीज ज्या मीडियम हाय आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेजवर चालतात त्यांच्या काळजीविषयी किंवा कशी आपण त्यांची केअर करू शकतो अशाविषयी हा नियम आहे. दिस रूल इज रिलेटेड टू केअर टेकन ऑफ मशिनरीज विच रन्स ऑन मीडियम हाय और एक्स्ट्रा हाय व्होल्टेज. मीडियम हाय और अँड एक्स्ट्रा हाय व्होल्टेज वर ज्या मशिनरीज चालतात त्यांच्या काळजीविषयी हा नियम आहे. तर त्यातला पहिला पॉईंट, एक्सेप्ट ओव्हरहेड लाईन कंडक्टर्स ऑफ रिमेनिंग ऑल द कंडक्टर्स शुड हॅव इन्सुलेटेड ऑफ गुड मेकॅनिकल स्ट्रेंथ. एक्सेप्ट ओव्हरहेड लाईन म्हणजेच जी ओव्हरहेड लाईन आहे ती सोडून, कारण ओव्हरहेड लाईनमध्ये आपण बेअर कंडक्टर्स वापरतो, तर काही ठिकाणी तर सध्या केबल्स पण वापरणं चालू आहे, पण एक्सेप्ट ओव्हरहेड लाईन्स. तर बाकीचे जे इन्स्टॉलेशनसाठी किंवा वायरिंगसाठी नंतर वेगवेगळ्या ठिकाणी मशिनरीजसाठी ज्या आपण वायर वापरतो त्यांचं जे इन्सुलेशन आहे हे चांगलं पाहिजे. आणि मेकॅनिकल स्ट्रेंथ, अगोदर परत आला हा मुद्दा मेकॅनिकल स्ट्रेंथ, कारण बॅकबोन आहे ही जी मेकॅनिकल स्ट्रेंथ जी आहे ही वायरची बॅकबोन आहे. जर तुम्ही कितीही चांगला त्याच्यात कंडक्टर वापरला, कितीही व्यवस्थित त्याच्यावर हे केलं, इन्सुलेशन चढवलं, पण इन्सुलेशनची क्वालिटीच जर चांगली नसली, मेकॅनिकल स्ट्रेंथ जर चांगली नसली तर काही फायदा नाही. ती केबल लवकर खराब होईल आणि होणारे जे दुष्परिणाम आहे केबल खराब झाल्यामुळे तर ते वेगळेच होतील. नंतर 2 नंबर पॉईंट, देअर शुड बी डन वेल अर्थिंग टू द मेटॅलिक बॉडी ऑफ द मशीन. मागच्या क्लासमध्ये पण आपण अर्थिंगविषयी काही नियम जाणून घेतलेत. तर परत या नियमामध्ये आलेलं आहे की जे मशिनरीज आहे त्यांच्या मेटॅलिक बॉडीला अर्थिंग केलेली पाहिजे. तर मी अर्थिंग मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की जर छोटे उपकरणं असले तर त्यांची अर्थिंग कशी केलेली असते आणि जर मोठे उपकरणं असले किंवा मोठ्या मशिनरीज असल्या तर त्यांची अर्थिंग कशी झालेली असते. तर तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता की एक मशिनरी दिली आहे, तर त्या मशिनरीजला इक्विपमेंट अर्थिंग करावी लागते. तर ते इक्विपमेंट अर्थिंग करताना काय, तिचा जो मेटॅलिक पार्ट आहे त्या मेटॅलिक पार्टला GI चा तार गुंडाळून तो GI चा तार जिथं अर्थिंग केलेली आहे टोटल तिथं न्यायचा असतो अर्थिंग टर्मिनलला. तर अशा प्रकारे ही इक्विपमेंट अर्थिंग केली जाते. ही अर्थिंग करत असताना जर मशिनरीज मोठी असली तर एकापेक्षा जास्त मेटॅलिक पार्ट्सलाही जॉईंट करून ही अर्थिंग आपल्याला करता येते. म्हणजेच काय, एकापेक्षा जास्त ठिकाणी आपल्याला ही अर्थिंग करता येईल. पुढे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल नंबर 51 त्यातला तिसरा पॉईंट, देअर शुड बी सफिशियंट स्पेस ॲट लिस्ट 0.914 मीटर म्हणजेच 3 फूट ॲट फ्रंट ऑफ द स्विच बोर्ड. तर चित्रामधूनच तुम्हाला याचं स्पष्टीकरण सांगतो. तुम्हाला दिसत आहे की इथं स्विच बोर्ड आहे. तर हा जो स्विच बोर्ड आहे हा म्हणजे आता कोणतेही स्विच बोर्ड असो, हे नियम जे आहे हे सर्वांसाठी. तर स्विच बोर्डच्या समोर सफिशियंट अंतर पाहिजे. मिनिमम किती, 3 फूट तरी पाहिजे ॲटलिस्ट. म्हणजेच काय 0.914 मीटर. तर एवढं अंतर पाहिजे जेणेकरून स्विच बोर्डमध्ये समोर जो आहे तो स्पेस रिकामा राहील आणि तिथे दुसऱ्या कोणत्याही गोष्टी ठेवायच्या नाहीत, जेणेकरून आपल्याला स्विच बोर्डला हँडल करायला किंवा स्विच ऑपरेट करायला अडचण होणार नाही. अशा प्रकारे हे जे अंतर आहे हे ठेवायला पाहिजे. नंतर रूल नंबर 52 हा जो इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल आहे, रूल नंबर 52, त्याच्यामध्ये हा कशाविषयी ते जाणून घेऊ. हा नियम जो आहे हा ॲप्लिकेशन फॉर्म टू द इन्स्पेक्टर अबाउट इलेक्ट्रिसिटी सप्लाय क्युरीज. जो इन्स्पेक्टर आहे, इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर,
त्याला हा ॲप्लिकेशन फॉर्म कसा द्यायचा किंवा त्या फॉर्मविषयी हा नियम आहे. जर काही अडचणी असल्या, इलेक्ट्रिकल सप्लायविषयी अडचणी असल्या, तर त्याचा फॉर्म ग्राहकाने त्या ऑफिसरला कसा द्यायचा किंवा द्यायचा याच्याविषयी हा नियम आहे. तर या नियमामध्ये तर जर काही गोष्टी आढळून आल्या, जे वायरमन्स जे ऑफिसर्स असतात त्यांना, इलेक्ट्रिकल ऑफिसर्स जे पाहणी करत असतात त्यांना, की या ज्या इन्स्टॉलेशनमध्ये आहे ह्या फॉल्ट आहे किंवा या गोष्टी चुकीच्या आहेत, आणि त्यांनी जर तुमचा पॉवर सप्लाय कट केला, विजेचा तुमचा सप्लाय जो आहे तो कट केला, तर तुम्ही त्याच्या वरिष्ठ इन्स्पेक्टरला एक अर्ज करू शकता. आणि त्या अर्जामध्ये तुम्ही असं सांगू शकता की अशा अशा गोष्टी झालेल्या आहेत, तर तुम्ही परत एकदा येऊन आमचं जे इन्स्टॉलेशन आहे, मशिनरीज आहेत आणि सर्व ज्या गोष्टी आहे रिलेटेड टू इन्स्टॉलेशन त्या तुम्ही चेक कराव्यात. आमचीपासून किंवा आम्ही कोणत्याही प्रकारची चूक केलेली नाही आहे, अशा प्रकारचा जर तुम्ही अर्ज केला तर पुढे तो जो इन्स्पेक्टर आहे तो त्याचे सब इन्स्पेक्टर पाठवेल. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटची बोलत आहे मी इथे. इन्स्पेक्टरचा शब्द काय, जो निरीक्षक आहे तो जो निरीक्षक आहे तो जो कन्झ्युमर आहे, कस्टमर, त्याच्याकडे पाठवेल. चाचणी घेईल त्यांची इन्स्टॉलेशन. आणि जर तपासणीमध्ये असे आढळून आले की जो इन्स्टॉलेशन आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा बिघाड किंवा फॉल्ट केलेला नाही आहे, चुकून किंवा जाणून बुजूनही नाही आहे, तर 24 तासाच्या आत त्या ग्राहकाचा वीज पुरवठा सुरू व्हायला पाहिजे, असा हा आदेश आहे. पुढचा नियम बघू. हा जो नियम आहे, नियम क्रमांक 53, हा चेकिंग टेस्टिंग ऑफ कन्झ्युमर्स मशिनरीज अँड देअर फीज. कन्झ्युमर ग्राहकाच्या मशिनरीज म्हणजे आणि इन्स्टॉलेशन, तर त्याच्या फीजविषयी हा नियम आहे. तर बघू काय नियम आहे हा. फॉर द फुलफिलमेंट ऑफ रूल नंबर 47, fees of first checking and testing of installation of consumers premises should pay by distributing company. रूल नंबर 47 प्रमाणे. तर रूल नंबर 47 काय आहे तो अगोदर जाणून घेऊ, त्याचा एक वेळेस परत आढावा घेऊ. रूल नंबर 47 सांगतो की 46 प्रमाणे जर इन्स्टॉलेशन फॉल्टी आढळले तर काय, त्याचा जो कन्झ्युमरचा जो सप्लाय आहे, पुरवठा आहे, तो कट करू शकते कंपनी. तर त्या नियमाचं पूर्ण करण्यासाठी, म्हणजे तो नियम जो आहे 47 त्याच्यानुसार काय, सप्लाय जर मध्ये काही फॉल्ट आढळून आला तर जी विद्युत कंपनी आहे ती सप्लाय कट करू शकते. पण आणि नंतर काय, अर्ज केल्यानंतर जर कंपनीने माणसं पाठवले सप्लाय जे इन्स्टॉलेशन आहे चेक करण्यासाठी, तर त्याच्या चेकिंग टेस्टिंग आणि ज्या फीजविषयीचा हा नियम क्रमांक 53 आहे. तर यात नियम क्रमांक 53 मध्ये पहिली चेकिंग टेस्टिंग इन्स्टॉलेशनची जी आहे ती, याची फीज जी आहे ती डिस्ट्रीब्युशन कंपनी भरते. कन्झ्युमरच्या पहिली चेकिंग इन्स्टॉलेशनची पहिली टेस्टिंग याची जी फीज आहे ही डिस्ट्रीब्युशन कंपनी भरते. तुम्हाला कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कोणी व्यक्ती आला कंपनीकडून तर त्याला इन्स्टॉलेशनच्या चेकिंगची किंवा टेस्टिंगची फीज द्यायची आवश्यकता नाही, जर तुमच्या इन्स्टॉलेशनची चेकिंग किंवा टेस्टिंग पहिल्यांदा होत आहे. अँड आफ्टर दॅट टाइम्स नेक्स्ट ऑल द फीज ऑफ चेकिंग अँड टेस्टिंग ऑफ इन्स्टॉलेशन शुड बी पेड बाय कन्झ्युमर. त्यानंतर पहिल्या चाचणीनंतर बाकीच्या जेवढ्याही टेस्टिंग किंवा चेकिंग किंवा रिपेअरिंग काही गोष्टी होतील त्याची फीज कन्झ्युमरकडून घेतली जाईल. पण इफ द कन्झ्युमर हॅज गिवन ॲप्लिकेशन फॉर टेस्टिंग चेकिंग अकॉर्डिंग टू रूल नंबर 52, जर ग्राहकाने अर्ज दिलेला असला रूल नंबर 52 प्रमाणे की आमचा जो इन्स्टॉलेशन आहे हे व्यवस्थित होतं, पण तरीही काही गैरसमज झाल्यामुळे
काही वेगळा गैरसमज झाल्यामुळे जे इन्स्पेक्टर्स आहेत, सब इन्स्पेक्टर आहेत, निरीक्षक, त्यांनी काय केलं, वीज पुरवठा बंद केला. असा जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर जो हायर इन्स्पेक्टर सांगेल, जो उच्च निरीक्षक सांगेल इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचा, त्याला ती फीज द्यावी लागेल. की ती फीज कंपनीने द्यायची की कस्टमरने द्यायची हे तो डिसाईड करेल. जर ग्राहकाने अर्ज दिलेला असला तर. नियम व्यवस्थित लक्ष द्या. जर अर्ज दिलेला असला ग्राहकाने तरच याचं पूर्णत्व होईल. नेक्स्ट रूल नंबर 47 बघितला आपण. रूल नंबर 54 रिलेटेड टू परमिशन अबाउट consumer supplied voltage. The distribution company could not increase or decrease the standard voltage declared by the company without giving written permission of consumers or state government. समजण्याची गोष्ट आहे. आता एवढे जेवढे नियम आहे, तुमचा नियम क्रमांक एखाद्या वेळेस लक्षात राहिला नाही तरी चालेल, पण नियमात काय आहे, आपल्या समोर जर एखादी गोष्ट घडली तर आपल्याला समजायला पाहिजे की नियम काय सांगतो, कायदा काय सांगतो. म्हणून हे नियम तुम्हाला परत परत मी रिपीटेड सांगत आहे की नंबर जरी तुमचा लक्षात नसला तरी नियम काय आहे ते बघून तुम्ही नंबर तुम्ही चालू शकता की हा कोणत्या नियमामध्ये असं लिहिलेलं आहे. त्याच्यानुसार तुम्ही सांगू शकता समोरच्याला की तुमचं चुकतं आहे किंवा तुमचं बरोबर आहे. तर ह्या नियम क्रमांक 54 काय म्हणतो, हा नियम जो आहे हा कन्झ्युमर जो आहे त्याच्या सप्लाय व्होल्टेजच्या परमिशनच्या रिलेटेड आहे. म्हणजे जी डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे तिला सप्लाय व्होल्टेज अचानकपणे वाढवण्याचा अधिकार नाही. अचानकपणे जे व्होल्टेज आहे ते वाढवण्याचा अधिकार नाही. तर त्याच्याविषयी हा नियम आहे. काय सांगतो बघा. द डिस्ट्रीब्युशन कंपनी कुड नॉट इन्क्रीज ऑर डिक्रीज द स्टँडर्ड व्होल्टेज डिक्लेअर्ड बाय द कंपनी विदाउट गिविंग रिटर्न परमिशन ऑफ कन्झ्युमर्स ऑर स्टेट गव्हर्नमेंट. ग्राहकांची किंवा सरकारची, राज्य सरकारची लेखी परवानगी घेतल्याशिवाय जी डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे ती जे व्होल्टेज आहे त्याच्यामध्ये कमी किंवा जास्त प्रमाणात बदल करू शकत नाही. असा हा नियम आहे. न सांगता जो बदल करू शकत नाही. नाहीतर काय होईल, विद्युत कंपनी काय, सपोज असं झालेलं तर नाही आहे, एक उदाहरण म्हणून सांगतो. जर विद्युत डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे तिने काय केलं, आता सध्या 240 व्होल्ट आपल्याला घरगुती मिळतं आणि ते व्होल्टेजचा रेट जर वाढून गेला अचानक तर काय होईल, आपल्या घरचे जे उपकरणं आहे ते खराब होतील डायरेक्टली. बरोबर आहे, सरळ गोष्ट आहे. तर म्हणून परमिशनची आवश्यकता असते. सपोज काय झालं की त्यांनी अचानकपणे सप्लाय व्होल्टेज वाढवून टाकलं आणि एका शहरातल्या किंवा गावातल्या प्रत्येक कॉलनीमधल्या काही ना काही वस्तू खराब झाल्यात, तर याची कंप्लेंट होऊ शकते ना. बरोबर, म्हणूनच परमिशन घ्यायला आवश्यक आहे. डिस्ट्रीब्युशन कंपनीने परमिशन घ्यायला पाहिजे. नंतर तो जो बदल आहे, रूल नंबर 54 मध्ये सांगितलं की तो जो बदल आहे व्होल्टेजमध्ये किती बदल करता येईल, मॅक्झिमम किती व्होल्टेजमध्ये बदल करता येईल ते सांगितलेलं आहे. फॉर लो अँड मीडियम व्होल्टेज, लो अँड मीडियम व्होल्टेजसाठी 6% व्होल्टेजमध्ये बदल करता येईल. म्हणजे सपोज उदाहरणार्थ, याला जीवनाशी किंवा जे सध्या आहे व्होल्टेज आपलं त्याच्याशी निगडीत न करता एक उदाहरण म्हणून सोप्यात समजवलं. जर 10 व्होल्ट सप्लाय जर तुम्हाला पुरवठा होत आहे तर 6% त्याच्यामध्ये कमी किंवा जास्त कंपनी करू शकते. परमिशन घेतल्यावर, बरं हे परमिशन घेतल्यावर नंतरची गोष्ट आहे. 6% म्हणजेच काय, 10 पैकी 6% वाढेल किंवा 6% कमी होईल. उदाहरणासाठी सांगतोय. नंतर फॉर हाय व्होल्टेजसाठी किती, 6% ते 9% एवढा बदल करू शकते कंपनी हाय व्होल्टेजमध्ये. नंतर एक्स्ट्रा हाय व्होल्टेजमध्ये किती, अप टू 12.5%
व्होल्टेजमध्ये एक्स्ट्रा हाय व्होल्टेजमध्ये बदल करू शकते जे कंपनी आहे ती. तर याच्यावरती त्यांना बदल करण्याचा अधिकार नाही. पुढचा जो नियम आहे तो रिलेटेड टू परमिशन फ्रॉम कंझ्युमर फॉर चेंज इन सप्लाइड AC फ्रिक्वेन्सी. तर AC फ्रिक्वेन्सी आहे त्याच्या बदलाविषयी हा नियम आहे. The distribution company must not change AC supply frequency more than 3% without giving written permission of consumer or the state government. तर हा जो नियम आहे हा फ्रिक्वेन्सी विषयी आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, वारंवारता. भारताची जी इलेक्ट्रिकलची फ्रिक्वेन्सी आहे इलेक्ट्रिसिटीची ती 50 हर्ट्झ आहे. हर्ट्झ जे आहे फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे. म्हणजेच AC जी फ्रिक्वेन्सी आहे ती ACची फ्रिक्वेन्सी. तर 50 हर्ट्झ म्हणजेच काय, 50 सायकल्स पर सेकंड. एका सेकंदाला 50 सायकल्स होतात AC सर्किटचे, सॉरी AC साईन वेव्हचे, म्हणून त्याला 50 सायकल पर सेकंड म्हणजेच हर्ट्झ अशी म्हणतात. नंतर डिस्ट्रीब्युशन कंपनी किती 3% जास्त बदल करू शकत नाही फ्रिक्वेन्सीमध्ये. 3% जास्त बदल करू शकत नाही. आजच्या व्हिडिओची लेंथ खूप मोठी होत असल्याने आपण एवढ्यावरच थांबत आहोत. आज जे नियम आपले झाले त्याच्याविषयी जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकतात. नंतर जर तुम्हाला अजून दुसऱ्या विषयावर जर व्हिडिओ पाहिजे असला त्याचा अभ्यासासाठी तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मी जरूर तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवेल त्याविषयीचा. असेच नवनवीन इलेक्ट्रिशियन ट्रेडशी रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.